नमस्कार, मी आकाश जाधव. युनायटेड इंडिया इन्शुरन्स ह्या सरकारी कंपन्यांमध्ये सध्याला 250 एओच्या जागा निघालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकांचं एक्झामचं सीझन संपत असताना कुठेतरी इन्शुरन्सचं सीझन चालू होतं आहे काय असं वाटायला लागलेलं आहे. बँकांच्या सगळ्या एक्झाम, ग्रामीण बँका असतील, नॅशनलाइज बँका असतील, स्टेट बँकेच्या ग्रुपच्या एक्झाम्स असतील, ह्या ऑलमोस्ट संपत आल्यात. काही संपलेल्या आहेत, काहींचे निकाले लागलेले आहेत. त्यानंतर आता युनायटेड इंडियाने ह्या आधी एसओची एक जागा काढली होती, असिस्टंटच्या काढल्यात, आता एओच्या जागा काढलेल्या आहेत. नॅशनल इन्शुरन्सनं जे आहेत त्या काही जागा काढलेल्या आहेत एओच्या. त्याशिवाय न्यू इंडियाने सुद्धा काही जागा काढल्या होत्या. तर अशा एकानंतर एक जाहिराती ज्या आहेत त्या सध्या इन्शुरन्सच्या चालू झालेल्या आहेत. होपफुली पुढच्या काही दिवसात LIC बद्दल अशीच काही वार्ता ऐकायला मिळेल. पण पहिल्यांदा सध्याला ह्या ॲडबद्दल आपण ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊयात, सो दॅट विद्यार्थ्यांना ह्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दलचं डिटेल एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. ते पोहोचत असताना एक अनाऊन्समेंट मला करायची होती. आपली बँक एक्झामसाठीची, अर्थात इन्शुरन्सच्या एक्झामला कामाला येणारी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीसुद्धा बॅचेस स्टार्ट होत आहेत. ऑफलाईन बॅच आपली प्रारंभ या नावानं स्टार्ट होती. ही बॅच 10 जानेवारीपासून, अर्थात उद्यापासून, बुधवारपासून जे ती स्टार्ट होते. जेही तुमचे विद्यार्थी ऑफलाईन छत्रपती संभाजीनगर इथे असतील त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे, किंवा तिथे येऊन शिकू इच्छित असतील तर त्यांच्यापर्यंत ऑफलाईन बॅचचा मेसेज पोहोचवायचा आहे. आणि ऑनलाईनमध्ये आपली जी बँकिंग प्राईम 5.0 बॅच आहे, जी आय प्रथम ॲपवर होते, ही 24 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे. तर ह्या दोन माहिती आणि सोबत सध्या एक मोठी ॲडव्हर्टिजमेंट महावितरणची आलेली आहे. तर महावितरणची ज्युनियर असिस्टंट अकाउंटची अकाउंट विषयासहित सगळ्या विषयाच्या एक्सपर्ट सहित आपली ही बॅच 15 जानेवारीपासून जी ती स्टार्ट होती आहे. आता यात आणि त्यातली ही बॅच जी आहे ती ऑनलाईन असणार आहे ऑब्व्हियसली. आता आपण पुन्हा आपल्या जाहिरातीवर येऊयात, त्याच्याबद्दलची माहिती सध्याला घेण्याचा प्रयत्न करूयात. तर पहिल्यांदा आपण व्हिडिओ PDF माध्यमातून तुम्हाला मॅक्सिमम गोष्टी ज्या आहेत त्या सांगतो, आणि नंतर तुमचे जे काही महत्त्वाचे डाऊट्स आहेत ते डाऊट्ससुद्धा मी ते लिहून ठेवलेले आहेत. त्या डाऊट्सच्या माध्यमातून तुमचे सगळ्या जे काही छोटे मोठे डाऊट्स असतील, शंका असतील, ते सगळ्या सॉल्व्ह करायचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूयात. पहिल्यांदा ही PDF बघा. साधारणतः 8 जानेवारीला ॲड आलेली आहे. 250 जागांसाठीची ॲडव्हर्टिजमेंट आहे. सोबत PWDच्या वेकन्सीज पकडल्या तर एक 260-265 पर्यंतच्या वेकन्सीज आहेत. कॅटेगरी वाईज वेकन्सी दिल्यात. विद्यार्थी अशा वेळेला माझ्या कॅटेगरीवर किती हा आकडा काढतात. कधीही समजा SC विद्यार्थ्यांना आकडा काढायचा असेल तर त्यांनी 37 + 102 काढावा. ST विद्यार्थ्यांनी 20 + 102 काढावा. OBCनी 67 + 102 काढावा. आणि EWSनी 24 + 102. ह्या पद्धतीनं आपापल्या कॅटेगरीला जागा किती ह्या पद्धतीनं त्याची मोजणी जी ती करावी. तर टोटल 250 जागा आहेत. आपण पुढे त्यातला महत्त्वाचा पार्ट मी नोट करून ठेवलेला आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल कॅन्डिडेट्स कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे आणि त्यांना ग्रॅज्युएशनमध्ये 60% पाहिजेत. आता याच्या आधी मी नॅशनल इन्शुरन्सचा एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये 60% ॲग्रिगेट की 60% फायनल इयर चालतात. तर अशा पद्धतीचा प्रश्न मुलांचा असणार आहे. इनफॅक्ट त्यासाठी सुद्धा खूप लोक व्हिडिओ पाहत आहेत. तर एक लक्षात घ्या, इथं काहीही लिहिलेलं नसल्यामुळं माझं असं म्हणणं होतं की तुम्ही जर फायनल इयरला तुमचे 60% आलेले आहेत तर आपल्या डिग्री सर्टिफिकेट, इनफॅक्ट मी जिथून डिग्री घेतलेली तिथे मला काही ॲग्रिगेट तेवढे नव्हते, पण मला फायनल इयरला होते. तर फायनल इयरच्या 60%च्या बेसिसवर मला सर्टिफिकेट दिलं होतं, डिग्री सर्टिफिकेट, ज्यावर 60% लिहिलं होतं. तर माझा अंदाज आहे की इथे ॲग्रिगेटची आवश्यकता नाही, इथे फायनल इयरचे मार्क चालतील. आता इथून पुढे समजा त्याने हा मुद्दा पुन्हा काढला की DVच्या वेळेस, म्हणजे तुमची एक्झाम झाली, इंटरव्ह्यू झाला, DVच्या वेळेस तुम्हाला हा मुद्दा काढला, तर त्यांना स्पष्ट सांगायचं इथं ॲग्रिगेट कुठेही उल्लेख नव्हता. 60%चं माझ्याकडं प्रूफ, अर्थात माझं डिग्री सर्टिफिकेट आहे, त्यामुळं फायनल इयरचं 60% सुद्धा चालतात. तर अशा पद्धतीने सांगा. किंचित रिस्क आहे पण ती घेतली पाहिजे, कारण की इन्शुरन्स सेक्टर येतानाच एओच्या वेकन्सीजला 60%ची अट लावतं. आपण ते न्यू इंडियामध्ये बघितलं, आपण ते नॅशनलमध्ये बघितलं, आपण ते ह्याही एक्झाममध्ये पाहतोय. तर एवढी रिस्क घ्यावी लागेल, ती बिनधास्त घ्या. जर काही प्रॉब्लेम आला पुढे चालून DVच्या वेळेस तर त्यावेळेस आपण कॉन्टॅक्ट करून साधारणतः त्याबद्दल काय काय करायचं ते पाहता येईल. पण सध्या इथे काहीही मेन्शन नाही आहे. त्यामुळं ज्यांचे ॲग्रिगेट 60 नाही आहेत पण फायनल इयरला ज्यांचे फायनल इयरला 60 आहेत आणि त्यामुळे डिग्री सर्टिफिकेट त्यांच्याकडे 60%चं आहे, विषय संपला, त्याने अप्लाय करायचा आहे. थोडीशी रिस्क आहे पण तेवढी घ्या. थोडंसं पुढे सर, ग्रॅज्युएशनची पासिंग डेट काय आहे, कट ऑफ डेट? तर 31 डिसेंबर 2023 पर्यंत ग्रॅज्युएट पाहिजे तो विद्यार्थी. एकदम फायनल इयर चालू आहे, अजून निकाल लागायचा बाकी, ते चालणार नाही. 31 डिसेंबर 2023 पर्यंत ग्रॅज्युएशन झालेला पाहिजे. वयाची लिमिट 21 ते 30 आहे, ॲज ऑन सेम डेट 31 डिसेंबर 2023ला. OBC कॅटेगरीला 3 वर्षाचं एक्सटेन्शन आणि SC/ST कॅटेगरीला 5 वर्षाचं एक्सटेन्शन ह्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे. थोडं अजून पुढे जर आपण आलो ह्यामध्ये, तर ह्यात बघा वेगवेगळ्या कॅटेगरी आणि सब कॅटेगरीच्या PWD विद्यार्थ्यांच्या जागा, एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा त्याबद्दल दिलेला आहे.
त्यानंतर ॲप्लिकेशन फीस जी आहे ती थोडीशी जास्त आहे, 1000 ॲप्लिकेशन फीस आहे आणि SC ST PWD 250 आहे. पण जर ह्या सगळ्या प्रोसेस खूप फास्ट होत असतील तर मला असं वाटतं ती फीस द्यायला परवडते. थोडंसं पुढे एक्झामची जी डेट आहे एक्सपेक्टेड ती माझा अंदाज 13 फेब आहे, पण मी पुढच्या एखाद्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ही एक्झॅक्ट काय, पण टेंटेटिव्हली 6 फेब असिस्टंटची यांचीच असिस्टंट आणि 13 फेब जी ती ऑफिसरची असू शकते. फक्त याच्याबद्दलची एक्झाम मी याच्याबद्दलचं अपडेट मी तुम्हाला जर काही चेंज असतील तर नंतर येतो, पण प्रोसेस खूप फास्ट होणार आहे. महिन्याभराच्या आत जवळपास महिन्याभरात पुढच्या एक्झाम आहे. दोन्ही पण एक्झाम होतील, असिस्टंटची होईल आणि ही पण होईल. असिस्टंटची एक्झाम डेट कालच संपली, तर या पद्धतीने एक्सपेक्टेड डेट आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट 23 जानेवारी असणार आहे. एक्झामची प्रोसेस IBPSकडे असल्यामुळे ती पूर्णपणे ट्रान्सपरंट आणि सुपरफास्ट स्पीडनं जे ती होणार आहे. बरं, नॅशनल इन्शुरन्सला कसं होतं, 2 परीक्षा होत्या प्री प्लस मेन्स, यामध्ये एकच परीक्षा आणि इंटरव्ह्यू ह्या पद्धतीने असणार आहे. थोडंसं पुढे एक्झामचा हा जो पॅटर्न आहे ह्या पॅटर्नमध्ये बघा, एकदम आपण टिपिकल एखादी ग्रामीण बँकेची PO मेन्स देतो त्या पद्धतीचाच पॅटर्न याच्यामध्ये असणार आहे की रिझनिंगचे 50, इंग्लिशचे 40, क्वांटचे 50, GAचे 40 आणि कम्प्युटरचे 20 अशा पद्धतीने 200 क्वेश्चन 200 मार्काची परीक्षा असणार आहे. डिफिकल्टी लेवल काही असो, हा 60 मार्क सोडवायला लागणारा वेळ कमी असल्यामुळं तुम्ही बाकीचा सगळा वेळ तिकडे देऊ शकता. हा 60 मार्काचा पार्ट तुम्ही 15 ते 20 मिनटं सोडू शकता, तर 20 मिनटं गेले की राहिलेला सगळा वेळ तुम्ही क्वांट, रिझनिंग, इंग्लिश ह्या तुमच्या कॉम्बोच्या 2-3 पैकी 3 विषयावर तुम्ही देऊ शकतात. इफेक्टिव्हली या पद्धतीने करायचं, वेगळा काही स्टडी प्लॅन ठेवायचा नाही आहे. फक्त बँकिंगच्या सोबत इन्शुरन्सच्या टर्म ज्या त्या कंटिन्यू ठेवा. इन्शुरन्सबद्दल काय करायचं कसं करायचं व्हिडिओच्या शेवटच्या तुकड्यांमध्ये मी सांगतो. कंपोजिट टाईम लिमिट असल्यामुळं तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तो टाईम जो तो युटिलाइज करू शकता. थोडं पुढे या. स्क्राईबसाठी कसलंही 1 स्टेप बिलो मेन्शन नाही आहे. कसलाही कॅन्डिडेट तुम्हाला एक्झामसाठी जे PWD कॅन्डिडेट त्यांच्यासाठी स्क्राईब म्हणून जो आहे तो चालतो. चला अजून पुढे जर आपण बघितलं तर ह्या एक्झाममध्ये एक्झामची रिपोर्टिंग, ॲप्लिकेशन फॉर्म, बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल. अजून आपण पुढे गॅरंटी बॉन्ड सगळ्यात महत्त्वाचं. हे बघा इथला पगार एकदम कडक आहे, त्यामुळं त्यांनी जे आहे ते तुम्हाला 5 वर्षाचा बॉन्ड ठेवलेला आहे. 5 वर्षाचा बॉन्ड ठेवलेला आहे. जर तुम्ही त्या 5 वर्षामध्ये सोडलं तर तुम्हाला 1 वर्षाचा पगार द्यायचा आहे. सर तो किती असेल? माझा अंदाज जॉईनिंगच्या वेळेस तो 1 लाखाचा पगार असेल. सर तुम्हाला असं वाटत नाही की 1 लाखाचा पगार म्हणजे वर्षभराचा 12 लाखाचा पगार आहे? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या खिशातून नाही द्यायचं आहे. त्यांनी तुम्हाला जो पगार दिला होता तो 1 वर्षाचा. तुम्ही 5 वर्षापैकी 4थ्या वर्षी सोडलं तर तुम्हाला 1 वर्षाचा पगार वापस द्यायचा आहे, परत द्यायचा आहे. सर तुम्हाला असं वाटत नाही की बाकी बॉन्डपेक्षा जास्त आहे? बँकांचे बॉन्ड 2-2 लाखाचे 2.5 लाखाचे असतात, हा बॉन्ड अमाऊंट जास्त आहे असं वाटत नाही का? तुम्ही एक साधा विचार करून मला सांगा, 12 लाख पर ॲनमचा अंदाज म्हणतोय मी. ही नोकरी तुम्ही घेणार आणि ही नोकरी घेतल्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस हे सोडणार, अरे याच्यापेक्षा काही मोठं पाहणार तेव्हा असं सोडणार ना. आणि जर का याच्यापेक्षा मोठा ऑप्शन पाहिजे असेल तर त्यावेळेला ही 1 इयरची अमाऊंट कमी आहे किंवा ती तेवढी जास्त नाही. ठीक आहे, थोडं पुढे या. सॅलरी आणि बेनिफिट्स 51,000चा दादा त्याला बेसिक आहे, 51,000चा बेसिक होता असं म्हणेल मी. रिझन काय? बँकांची बायपार्टेट झाली, आता LICची होईल, आता बाकीच्या इंडिव्हिज्युअल कंपन्यांचे GICच्या म्हणजे जेवढ्या काही जनरल इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या होईल. तर ह्याच्यामध्ये ही जुनी आहे, अर्थात हे जुनं बेसिक आहे. नवीन बेसिक पुन्हा जसं बँकांचं 17% वाढलं, ह्यांचीसुद्धा वाढ 15 ते 20% असेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता सध्याला DFS म्हणजे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस त्यांना सांगितलं आहे परफॉर्म करा, तुमचं सगळं वाढून देतो म्हणून. आणि यावर्षी युनायटेड इंडियाचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे. युनायटेड इंडियाचं प्रीमियम कलेक्शन खूप चांगल्या गतीनं वाढलेलं आहे आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स ही प्रॉफिट मेकिंग आहे. त्याच्यामुळं ह्यावर्षी त्यांना जे ते चांगल्या पद्धतीनं गव्हर्नमेंटला करून द्यावं लागेल. त्याच्यामुळे इथं जरी तुम्हाला काय 88 दिसाल तुमच्या जॉईनिंगच्या वेळेस, त्यांचे ॲग्रीमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी संपून गेलेल्या असतील आणि त्याच्यातली 10-12%ची, तसं अपेक्षित 15 ते 20%ची, 10-12%ची ग्रोथसुद्धा किंवा 12-14%ची ग्रोथसुद्धा तुम्हाला 1 लाखाला पगार देऊन सोडते. 15%ची ग्रोथ झाली, 20%ची ग्रोथ झाली की इट वुड बी मोर दॅन 1 लाख ॲज अ सॅलरी. आणि त्याच्याशिवाय जे बेनिफिट्स आहेत त्यामध्ये अदर बेनिफिट्स लाईक ग्रॅच्युटी, LTS, मेडिकल बेनिफिट्स, ग्रुप पर्सनल इन्शुरन्स, ॲक्सिडेंट स्कीम, परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह, नॅशनल पेन्शन स्कीम, लीज्ड अकोमोडेशन या सगळ्या गोष्टी ज्या त्या असणार आहेत. थोडंसं पुढे बाकी काय रूल, बाकी सगळ्या गोष्टी तुमचे
डॉक्युमेंट, EWS, OBC, SC सर्टिफिकेट, ST सर्टिफिकेट हे व्यवस्थित ठेवा. ॲप्लिकेशनची प्रोसेस IBPSCच असल्यामुळं इथं तुम्हाला नवीन सांगणं म्हणजे बालवाडीच्या मुलांना जाताना पाण्याची बॉटल घेऊन जा, त्यानंतर शर्टाला एक रुमाल बांधून जा, तिथे सेफ्टी पिन लावा हे सांगण्यात का झालं, कारण की तुम्ही बऱ्यापैकी आधी फॉर्म अप्लाय केले असतील. एक्झामच्या सेंटरबद्दलची आयडिया, एक्झामची सेंटर तशी ही मला वाटतं साऊथ बेस्ट कंपनी आहे, पण तरी पण महाराष्ट्राला नंबर ऑफ सेंटर्स चांगले दिलेत, हिने भरपूर सेंटर दिलेले आहेत. एक्झाम सेंटरमध्ये केपर्यंत पोहोचलो आपण. महाराष्ट्रापर्यंत बघा, औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, चंद्रपूर, सोलापूर, लातूर आणि धुळे हे एवढे एक्झाम सेंटर असणार आहेत युनायटेड इंडिया इन्शुरन्सचे. थोडं अजून पुढे आपण जर पाहिलं याच्यामध्ये की ह्या एक्झाममध्ये आपण बस एवढंच याच्याबद्दलचा पाठ दिला होता. आपण आता इकडे येऊयात, ह्या एक्झामचे अजून डिटेल बघूयात. एकच एक्झाम आहे, प्रीमेन नसल्यामुळं एक एक्झाम आणि त्यानंतर लगेच पुढचा. पण मला याच्यामध्ये ना इन्शुरन्स आणि इंटरव्ह्यू आणि ऑनलाईन टेस्टचं बायफर्केशन नाही दिसलं कुठंच. पण एक अंदाजे पकडून चला, 80% रिटर्न, 20% इंटरव्ह्यू असेल किंवा 75% रिटर्न, 25% इंटरव्ह्यू, अशा पद्धतीने वेटेज असेल. हे वेटेज जे नॅशनल इन्शुरन्समध्ये दिसलं त्यांनी दाखवलेलं नाही आहे. 60% ॲग्रिगेट की फायनल इयर. माझं म्हणणं होतं ॲग्रिगेट आणि फायनल इयर काही असं तुम्ही अप्लाय करायचं बिनधास्त. एक्झाम IBPS कंडक्ट करते, त्यामुळे ट्रान्सपरंट प्रोसेस होईल आणि सुपरफास्ट पद्धतीने एक्झाम कंडक्ट केला जाईल. इन्शुरन्स अवेअरनेस हा जो पार्ट आहे याची डिफिकल्टी लेवल जास्त असते LICAOला, पण इकडे इन्शुरन्सच्या बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत ते करून ठेवा. मी आपल्या आतिश सरांना सांगितलेलं आहे की सर लवकरात लवकर इन्शुरन्स अवेअरनेसचे बेसिक आणि चांगले 15 ते 20 तासाचा व्हिडिओ कोर्स बनवा आणि तो तुमच्या आरंभ बॅचमध्ये टाकून द्या, सो दॅट विद्यार्थ्यांना इन्शुरन्सचा पार्टसुद्धा त्यातून करता येईल. तर ते म्हणलेच पुढच्या आठवड्यापर्यंत 5-1 व्हिडिओ बनवतो म्हणून. थोडा अजून पुढे सर याच्या प्रायव्हेटायझेशनचे चान्सेस काय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा 2 वर्षाआधी गव्हर्नमेंटचा या राहिलेल्या 3 कंपन्या न्यू इंडिया सोडून विचार होता, पण गव्हर्नमेंटनं काय केलं त्यानंतर त्याच्यामध्ये EDची नियुक्ती केली. तर जशी EDची नियुक्ती केली गव्हर्नमेंटचा त्यातून विचार सुटला, तर त्यावेळेला त्या कंपन्या वाचल्या. दुसरं त्यांनी ह्या कंपन्यांना सांगितलं होतं की तुम्ही परफॉर्म करा किंवा पेरिश किंवा तुम्हाला हे करू. ह्या कंपनीनं सध्या खूप गरजेपेक्षा चांगल्या पद्धतीनं परफॉर्म केलेला आहे. तर त्यामुळं सध्या त्यांचं सगळंच प्रीमियम कलेक्शन असेल, प्रॉफिट असेल, या सगळ्याच गोष्टी वाढलेल्या असल्यामुळं आता सध्याला ते जे ढग आहेत ते निघून गेलेत. आता सध्याला प्रायव्हेटायझेशनचा कसलाही स्कोप पुढचे काही वर्ष तरी नाही. त्यांचा सर जॉब कसा आहे, चांगला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना विचारलं तर महाराष्ट्र पोस्टिंग सहजासहजी मिळते. दुसरं म्हणजे जुन्या काळामध्ये लोक जिथं ॲज AO म्हणून पोस्टिंग झाले तिथं रिटायर्ड झालेले आहेत, हे सुद्धा झालेलं आहे. आणि प्रमोशन घेतल्यानंतर बँकांमध्ये आउटरेट स्टेट चेंज करा, सर्कल चेंज करा, झोन चेंज करा, अशा पद्धतीचे लफडे या ठिकाणी नाही आहेत. तुम्ही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये प्रमोशन घेत बदलू शकता. ही माहिती ही मी माझ्या मनानं सांगत नाही, जशी त्या काय एम्प्लॉयकडून आली तसं मी तुमच्यासमोर सांगतोय. ज्यांनी साधारणतः 8-9 वर्षे काम केलं त्यांच्याकडून ही माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन पोहोचवतोय. प्रमोशनची पॉलिसी फास्ट आहे. सेम जसं मी नॅशनल इन्शुरन्स सांगितलं होतं की 3 वर्षाला तुम्ही प्रमोशनला इलिजिबल होऊन जातात आणि 3 वर्षाला जसं तुम्ही इलिजिबल झाले तसं पुढे एखाद्या वर्षभरामध्ये टोटल 4 वर्षाला प्रमोशन होतं. ते AOचं प्रमोशन होतं ॲज म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं होतं ॲज असिस्टंट मॅनेजर. त्याचं पुढे डेप्युटी मॅनेजर आणि डिव्हिजनल मॅनेजर, ती पोस्ट एकच झालेली आहे. तिथून पुढे मॅनेजर, रिजनल मॅनेजर, DGM अँड सो ऑन. ह्या कंपन्यांचे सगळे CMDs यांनी कधी एकेकाळी AO म्हणून जॉईनिंग केलेली आहे. हे एक तुमच्यासाठी मोटिवेशन पाहिजे. तिथून पुढे सर मार्केटिंग आणि सेल्स प्रेशर बँकांसारखं नाही, पण ॲटलिस्ट त्यांनी त्यातल्या त्यात जेवढ्या काही सरकारी इन्शुरन्स कंपन्या आहेत इन्क्लुडिंग LIC आणि इतर GICs ह्यांनी एम्प्लॉईला सांगितलेलं आहे की थोडंसं तुम्ही सुद्धा आता एजंट लोकांना पुश करा बिझनेससाठी, हे सांगितलेलं आहे. पण काय म्हणतात त्याच्यामध्ये सासूरवास नाही आहे, कसलाही सासूरवास वरच्या मॅनेजमेंटचा नाही आहे. तर ते सांगितलेलं असल्यामुळे ते म्हणतात त्याच्या आमच्यासाठी वेलकम स्टेप आहे, कारण की त्याच्यामुळं कंपनीची म्हणजे त्यांच्या कंपनीची परिस्थिती सुधारली, हेच त्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळं सेल्स प्रेशर सध्याचं असेच नाही आणि त्याच्यामुळं यांनी असं केल्यामुळे त्यांना त्यांचे इन्सेंटिव्ह मिळतात, कारण की बिझनेस वाढतोय. बिझनेस वाढत असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी इन्सेंटिव्हाइज केल्या आहेत एम्प्लॉईसाठी. तर जोही व्यक्ती या पद्धतीने जास्तीत जास्त बिझनेस आणेल त्यांना इन्सेंटिव्हसुद्धा सोबत ॲडेड पार्ट आहे. थोडं पुढे बँकांच्या केसमध्ये बायपॅट्रेट ॲग्रीमेंट झाली, त्यानंतर आता झाली म्हणजे डन तरी झालं. तिथून पुढे LICची होईल आणि सोबत GICच्या. ह्या पद्धतीने बँकांच्या केसमध्ये 17% राईज आहे. ह्या प्रत्येकाच्या केसमध्ये तुम्ही 15 ते 20% राईज ते पकडू शकता.
सोबत तुम्हाला लवकर प्रमोशन घ्यायचं असेल आणि पुढे जायचं असेल तर तुम्हाला लायसन्शिएटची, असोसिएटची आणि फेलोशिपची ह्या एवढ्या एक्झाम ज्या आहेत त्या तुम्हाला पास करायच्या असतात. जसं बँकांमध्ये GIB CIB असतात, GIB CIB पास केले की तुम्हाला इन्क्रीमेंट पण वाढीव मिळतात आणि प्रमोशनला पण लवकर तुम्ही एलिजिबल होतात. इथेही तुम्हाला वाढीव इन्क्रीमेंटही मिळेल आणि एओपासून AM प्रमोशनसाठी तुम्ही जसं तुमचं फेलो झालं तसं तुम्ही लगेच एलिजिबल होऊन जातात. त्यामुळं आणि ह्या एक्झाम पास करणं मोठी गोष्ट नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ही एक्झाम मला वाटतं III इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ह्या एक्झाम ज्या आहेत त्या कंडक्ट होतात. तर अशा पद्धतीनं हा जॉब असणार आहे. जॉबमध्ये फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे. खूप वेळेस असं होतं की स्पेशली लेडीज ज्यांना समजा प्रेग्नन्सी किंवा बाकी गोष्टींमुळे लीव घ्यावं लागली आणि त्यांना लीव समजा त्यांच्या माहेरी घ्यायची आहे आणि अशा ठिकाणी एक्सटेंड करावं लागली तर खूप जणींना अशा वेळेला त्या ज्याही जिल्ह्यांमध्ये आहेत जर तिथे युनायटेड इंडिया इन्शुरन्स असेल तर तिथे त्यांना थोड्या वेळासाठीची पोस्टिंग तिकडे देऊन अशा पद्धतीची ॲडजस्टमेंटसुद्धा HR पॉलिसीमध्ये आहेत. HR पॉलिसी चांगली आहे. खूप जास्त इकडे तिकडे फेकाफेकी नाही की ह्या भागातून त्या भागात. तर त्यामुळं इथल्या इथं तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमच्या बऱ्यापैकी 90% काळ जो तो व्यतीत करू शकतात ॲज पर सध्याची HR पॉलिसी. ह्याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या माध्यमातून मला सांगायच्या होत्या. जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांनी त्याला अप्लाय केलं पाहिजे. LICचा पाठीमागे मी एक व्हिडिओ बनवला होता आणि LICमध्ये मराठी मुलांचं कडक प्रमाण तुम्हाला दाखवलं होतं. ह्या 250 जागांमध्ये माझी अशी अपेक्षा आहे 20% जागा अर्थात 250च्या 20% 50 जागा ह्या मराठी मुलांच्या असाव्यात. ते असण्यासाठी करण्यासाठी एक तुम्ही सगळ्यांनी अप्लाय करा. पुन्हा किंवा हे झाल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की यार ह्या ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये माहीत नाही काय होईल मला किंवा माझं होईल का नाही होईल त्यामुळे मी नाही करणार. तर माझं असं म्हणणं होतं इतर मराठी पोरांपर्यंत पाठवा. 250च्या 20% 50 जागा ह्या मराठी मुलांसाठी आहेत. एवढं सांगून आणि त्यासोबत आपल्या बॅचेसची एकदा अनाऊन्समेंट करून ह्या बॅचेसबद्दल ऑफलाईन बॅच संभाजीनगरची, ऑनलाईन बॅच आणि सोबत महावितरणची बॅच BComच्या मुलांसाठीची, त्यापैकी 2 ऑनलाईन आहेत, 1 ऑफलाईन आहेत. त्याच्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा असं आवाहन करून मी माझा आजचा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.